शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं जेनेसिस काय आहे, त्याची मॅनेजमेंट काय असू शकते आणि त्याची डेव्हलपमेंट कशी होत आहे, हे कधीपासून सुरू झालं आणि हे थांबत का नाही. तुम्ही एक प्रकारे शेतकऱ्याचं अवमूल्यन करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहात. एका बाजूला शेत मजूरच ही कम्युनिटी शिल्लक राहिली नाही असं बोललं तरी वावगं होणार नाही. शेतावर काम करायला लोक मिळत नाही. ज्याची जमीन आहे त्याला स्वतःच्या शेतामध्ये शेत मजूर होऊन जेव्हा राबावं लागतं, त्याचं मेहताना कुठे आहे, त्याचं व्हॅल्युएशन कुठे आहे, हे हमी भावामध्ये का समाविष्ट होत नाही. जो आपल्या जीवाचं रान करून शेतामध्ये पीक उत्पन्न करतो, त्या पिकाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला का नाही. तुम्ही आज सोशल ऑडिट विथ धनराज वंजारीमध्ये जो प्रश्न मला विचारला तो आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं जेनेसिस काय आहे, त्याची मॅनेजमेंट काय असू शकते आणि त्याची डेव्हलपमेंट कशी होत आहे, यावर जर विचार केला तर मला वाटतं शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सोशल ऑडिट आपल्याला अगदी नियोजित पद्धतीनं करता येऊ शकतं. त्याच्यात आपण एक महत्वाचा फॅक्टर इथे विचारात घेऊया की हे कधीपासून सुरू झालं आणि हे थांबत का नाहीये. सरकारच्या योजना, प्रशासनाच्या योजना ह्या कुठे कमी पडत आहेत, संविधानिक यंत्रणा कुठे कमी पडत आहेत. असं म्हणतात की जे प्रशासन आणि शासन नुसतं लोकांना देणग्या किंवा त्यांना मदत, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे, मग ते लाडकी बहीण असो की गरीब शेतकरी असो, लग्नाला पैसे, विहीर बांधायला पैसे, असं हे सगळं जे करतं त्याचाच अर्थ की प्रशासन प्रणाली आमची फेल झालेली आहे, निष्फळ झालेली आहे आणि म्हणून आम्हाला हे असे कित्ते वापरावे लागतात. मेन दुखणं कुठं आहे ते न बघता, त्याचं जेनेसिस काय आहे ते न बघता आपण केवळ काहीतरी तकलादू मॅनेजमेंट पद्धतीकडे शेतकऱ्याच्या आत्महत्येचा विचार करायला लागलेलो आहे. शेतकरी कित्येक वर्षापासून पंजाबचं आंदोलन बघा, विजय जावंदिया सारखे नेते असतील ते कंठशोष करून बोलतात आहे. अतिशय विद्वान आणि चांगली लोक, अभ्यासू तज्ज्ञ याच्यामध्ये आहे, ते सांगतात आहे, पण त्यांच्या सांगण्याकडे शासन प्रशासनाने लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे, किंबहुना ती काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हमी भाव आम्ही त्याला देत नाही. का देत नाही? आणि हमी भाव असा निर्धारित केला की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचे स्वतःचे जे दैनंदिन जीवनातले श्रम आहे त्याचा किती पगार आहे, शेतकऱ्यांच्या रिटायरमेंटचा पेन्शन त्याला देणं शक्य आहे का, हा विचार आपण का नाही करू शकत. शेतकरी जर आजारी पडला तर त्याला शेतामध्ये काही प्रॉब्लेम झाला, वन्य प्राण्याकडून असो किंवा अजून काही माध्यमांनी, त्याचं एक ऑडिट करून आपण त्याला तशी उपचाराची सुविधा विशेष अशी देऊ का शकत नाही. एक विशेष सुविधा द्यायला अडचण काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला असं दिसेल की हे इतकं बाकीचं सगळं बारीक सारीक काम काय सांगताय साहेब तुम्ही, हे करायला इथं कोणाला वेळ आहे. आम्हाला आमचं राजकारण सांभाळायचं असतं, पक्ष सांभाळायचो, कार्यकर्ते लोक सांभाळायचे असतात, आंदोलनं सांभाळायची असतात, विरोधक सांभाळायचे असतात. एवढं सगळं किटपीट करत बसल्यापेक्षा सरळ शेतकऱ्याला धरून कुठंतरी काय झालं, पाऊस जास्त झाला की उन्हाळी दुष्काळ आहे की पावसाळी दुष्काळ आहे ते लक्षात घेऊन आपली मदत त्याच्या अकाउंटमध्ये टाकून द्यायची. तुम्ही एक प्रकारे शेतकऱ्याचं अवमूल्यन करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहात आणि या अवमूल्यनाने काय होईल की शेतकरी हा दिवसेंदिवस खचत जाईल. शेतमजूर या संकल्पनेची परिस्थिती तर महाराष्ट्रातली अतिशय बिकट आहे. एका बाजूला शेत मजूरच ही कम्युनिटी शिल्लक राहिली नाही असं बोललं तरी वावगं होणार नाही, अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. शेतावर काम करायला लोक मिळत नाही. मग ज्याची जमीन आहे त्याला स्वतःच्या शेतामध्ये शेत मजूर होऊन जेव्हा राबावं लागतं, त्याचं मेहताना कुठे आहे, त्याचं व्हॅल्युएशन कुठे आहे, हे हमी भावामध्ये का समाविष्ट होत नाही. जो आपल्या जीवाचं रान करून शेतामध्ये पीक उत्पन्न करतो, त्या पिकाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला का नाही. हे तर एकमेव उदाहरण असेल जगातलं की निर्मिकालाच काही अधिकार ठेवला नाही, सगळे दुसऱ्यांच्या बाजूनी ते अधिकार लागलेले आहेत. ज्या काही एजन्सीज निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये बियाणे असो, शेतीची औषधं असो किंवा इतरही काही अवजारं, शेतकऱ्याला लोन, बँकांच्या योजना,
ह्या सगळ्या योजना ज्या लोकांच्या हातात आहे त्यांच्यावर शासनाचं आणि प्रशासनाचं पुरेसं नियंत्रण आहे का? शेतकऱ्यांची संख्या या देशातली बघता वी द पीपल ऑफ इंडिया जे संविधानामध्ये म्हटलेलं आहे त्या पद्धतीने शासनाच्या यंत्रणेचा लाभ त्यांना तिथपर्यंत पोचतो आहे का, याचं ऑडिट होणं म्हणजे सोशल ऑडिट ऑफ फार्मर्स सुसाईड. आणि एरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती, रोज मरे त्याला कोण रडे, अशी जी म्हण आहे. पहिला एक साधी बातमी जरी आली शेतकऱ्याच्या आत्महत्येची तर सगळ्या न्यूजपेपरमध्ये ती बातमी येत असे. आता माध्यमांनीही आपलं संस्कार, आपली संस्कृती बदललेली दिसते. त्याच्यामुळं 10-10, 15-15 शेतकऱ्यांच्या रोजच्या आत्महत्या होत असून सुद्धा साध्या बातम्या सुद्धा हल्ली झळकत नाही. हे सोशल ऑडिट आहे. आपल्याला या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. आणि हे जर थांबलं नाही तर वैफल्यग्रस्तता, ज्या शेतकऱ्याच्या घरी तरुण मुलं आहेत त्यांची मानसिकता, त्याचा तरी विचार करा. तरुणाईबद्दल आपण एका एपिसोडमध्ये बोललेलो आहोत की तरुणाईच्या मानसिकतेचं आपल्याला सोशल ऑडिट करणं शक्य आहे आणि ते कुठल्या पद्धतीनं होऊ शकतं तेही आपण सांगण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने जर आपण शेतकऱ्याच्या आत्महत्या आणि त्यांच्या न थांबणाऱ्या आत्महत्या हे एके प्रकारे शेवटचा मुद्दा थोडासा गंभीर करून बोलतो. हे एक प्रकारे जर आपण असं घेतलं की त्यांनी आत्महत्या केली नाही हो, त्याला आत्महत्या करण्यास कोणीतरी भाग पाडलं. मग कोणी भाग पाडलं त्याचा लेखाजोखा या सोशल ऑडिटमध्ये येईल. कोणी भाग पाडलं? एका शेतकऱ्याची कहाणी आहे केळझरच्या. त्या शेतकऱ्याला 3 मुली होत्या, त्यांची लग्न होत नव्हती. त्यांनी कर्ज शेतावर घेतलेलं, ते कर्ज फिटेना म्हणून बँकांचे अधिकारी दर 3ऱ्या दिवशी त्याच्या घरी जायचे. त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्यांनी जे चिठ्ठी लिहिली त्याच्यात इतकं मन विषण्ण करणारं एक वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे की माझ्या 3 तरुण मुली घरामध्ये आहेत हे माहीत असताना केवळ चंगळबाजी करण्यासाठी हे अधिकारी कर्ज वसुलीच्या नावाखाली माझ्या घरी खेपा घालायचे. ही परिस्थिती आहे. याचं सोशल ऑडिट कसं करणार? का नाही कोणीतरी याच्यावर उठून बोललं पाहिजे, काहीतरी सांगितलं पाहिजे, कुठंतरी याची दखल घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने शासन प्रशासनामध्ये काही बदल आणून आपल्याला खरंच ही शेतकऱ्याची परिस्थिती सुधारता येऊ शकणार नाही का? सुधारता येऊ शकेल. पण मी विशद केलं त्याप्रमाणे आत्महत्येची कारणं, त्या आत्महत्येच्या कारणावर जे तकलादू उपाय शासन करतं ती मदत नव्हे, त्या कारणांचा साकल्याने विचार होऊन जिथे जेनेसिस ऑफ डिसीज आहे, जिथे खरोखर रोग आहे तिथे उपचार होणं आवश्यक आहे. ते न होता तुम्ही कितीही उपचार इतर करत राहिले तर परिणाम एकच होईल की वर्षानुवर्षे होत असलेल्या या आत्महत्या अशाच चालू राहतील. तुम्ही अशीच शेतकऱ्यांना मदत करत राहाल. महागाई प्रचंड वाढली असताना त्यांना पाठवलेली 3,000च्या ऐवजी 30,000ची मदतसुद्धा कुचकामी ठरेल आणि शेतकरी वर्ग हा खचत जाऊन भला मोठा लोकसंख्येचा भाग हा देशातल्या शेतकऱ्यांचा निकामी होऊन जाईल, निष्प्रभ होऊन जाईल. मग हे तर प्लॅनिंग नाही की हे निष्प्रभ झालेच पाहिजे जेणेकरून मग सगळ्या जमिनी इंडस्ट्रियलिस्ट आणि उद्योगपतींच्या घशात घालायच्या. थोडासा तिखट बोललो म्हणून क्षमस्व, परंतु सोशल ऑडिट हेच आहे. सोशल ऑडिटमध्ये याचाच विचार झाला पाहिजे. जे होतं ते का होतं, त्याच्या जागी जे झालं पाहिजे ते का होत नाही आणि जे नाही झालं पाहिजे तेच नेमकं का होतं, यालाच मी सोशल ऑडिट म्हणतो. धन्यवाद.